वाटतं की माझा पहिलीचा वर्ग प्रगत झालाय, 100% प्रगत. प्रगत म्हणजे फक्त भाषा आणि गणित याच विषयामध्ये नाही, तर गाणी असेल, गोष्टी असेल, भाषा असेल, गणित असेल किंवा इंग्लिश विषय. आणि मग याच इंग्लिश विषयामध्ये विद्यार्थी प्रत्येक शब्दाचे स्पेलिंग तर तयार करतातच, अगदी आनंदाने जोडाक्षराचे स्पेलिंग त्या ठिकाणी ते तयार करतात. त्याच्याही पुढे जाऊन धडेच्या धडे इंग्लिश मधून त्या ठिकाणी ते स्पेलिंग तयार करून लिहितात. बघूयात आपण, मी छोटेसे 4 वाक्य मराठीमध्ये लिहिलेले आहेत. या वाक्याचे स्पेलिंग माझे विद्यार्थी कशा पद्धतीने सांगतात, पहिलीचे विद्यार्थी. तर चला करायची आहे सुरुवात. करणार तुम्ही वाक्याचे स्पेलिंग तयार? चला पहिले वाक्य वाचा बरं. बघा, त्यांनी शाळेचं नाव सांगितलंय, माझी शाळा ढेकनमोहा, प्राथमिक शाळा ढेकनमोहा. चला तर करूया आपण पहिल्या वाक्याचे स्पेलिंग तयार. चला सांगा. माझी. माझी. चला पुढे. आवाज वाढवा. हा, शाळा. चला सांगा. ढेकनमोहा. ढेकनमोहाचं स्पेलिंग आपलं तयार झालं की नाही? चला दुसरं वाक्य वाचा पाहू. शाळा माझी छान. चला सांगा स्पेलिंग. शाळा. चला पुढे. छान. माझी. हा, छान. सांगा. छान. शाबास. शाळा माझी छान. चला पुढचं वाक्य वाचा पाहू. शाबास. सांगा आता. छान. हा, सांगा पुढे. सारी. सांगा पुढे. मुले. छान. सारी मुले. चला खालचं वाक्य वाचा. छान. चला करा तयार स्पेलिंग. मुले. दुसऱ्या उकाराचं डबल ओ. प पी. खूप. हा. शाबास. आता 4ही वाक्य वाचून दाखवा बरं. ढेकनमोहाच्या शाळेतील मुले कशी आहेत?